करिअर निवडायचं म्हटलं की डोक्यात गोंधळ होतोच, नाही का? पण थांबा, काळजी करू नका. आज आपण भारतातल्या 4 मोठ्या करिअरच्या वाटांची एकदम स्पष्टपणे तुलना करणार आहोत, जेणेकरून प्रत्येकाला आपल्यासाठीचा योग्य मार्ग निवडता येईल. आपल्या आजूबाजूला इतके सल्ले मिळतात, मित्र, नातेवाईक, समाज, की आपली खरी आवड काय आहे हेच विसरून जायला होतं. पण आज आपण या सगळ्या गोंधळातून एक स्पष्ट मार्ग काढणार आहोत. आपण इथे बेस्ट करिअर कोणतं हे शोधायला नाही आलोय, तर प्रत्येकाच्या स्वभावाला, प्रत्येकाच्या स्वप्नांना योग्य काय आहे ते शोधायला आलोय. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात प्रतिष्ठित पर्यायाने, UPSC. हा मार्ग जेवढा आव्हानात्मक आहे तेवढाच तो सन्मानाचाही आहे. विचार करा, UPSC पास झालात की थेट जिल्ह्याचे कलेक्टर किंवा SP. म्हणजे किती मोठी जबाबदारी आणि देशाची सेवा करण्याची केवढी मोठी संधी. आता पगाराबद्दल बोलायचं झालं तर सुरुवात होते साधारण 60 ते 70 हजारांपासून. पण खरं सांगायचं तर UPSCची तयारी करणारे लोक पगाराकडे बघतच नाहीत. त्यांचं ध्येय खूप वेगळं असतं. तर मग खरं आकर्षण काय आहे? ओहो, ती पॉवर, निर्णय घेण्याची शक्ती, समाजात मिळणारा तो मान सन्मान आणि हो, देशासाठी थेट पॉलिसी लेव्हलवर काम करण्याची संधी. पण हे सगळं मिळवणं सोपं नाहीये. यासाठी लागतात तब्बल 3 ते 5 वर्षांची कठोर तपश्चर्या. ही एक लांबची रेस आहे. मग हा मार्ग कोणासाठी आहे? ज्यांच्यामध्ये प्रशासनाची आवड आहे, प्रचंड संयम आहे, त्यांच्यासाठी बेस्ट आहे. पण ज्यांना झटपट रिझल्ट्स हवे आहेत किंवा अपयशाने खचून जायची सवय आहे, त्यांनी या वाटेला न गेलेलंच बरं. ओके, आता UPSC झालं. आता बघूया दुसरा पर्याय, जिथे अधिकार तर आहेच, पण आपल्या राज्यात आपल्या लोकांमध्ये काम करण्याची संधी मिळते. हो, मी बोलतोय MPSC बद्दल. MPSCमधून आपण थेट उपजिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा DYSP बनू शकता. म्हणजे थेट महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपला सहभाग. या परीक्षेच्या तयारीला साधारण 2 ते 3 वर्ष लागतात. म्हणजे UPSCपेक्षा थोडं कमी, पण तरीही पूर्ण समर्पण तर लागतंच. तर ज्यांना आपल्या महाराष्ट्रातच राहून इथल्या मातीची सेवा करायची आहे, त्यांच्यासाठी MPSCपेक्षा भारी काही नाही. पण हो, जर फील्डवर फिरायला, लोकांमध्ये मिसळायला आवडत नसेल, तर मग मात्र हा मार्ग आव्हानात्मक वाटू शकतो. चला, आता वळूया अशा क्षेत्राकडे जे अनेकांना आकर्षित करतं. कारण इथे मिळते लवकर नोकरी आणि फायनान्शियल स्टेबिलिटी. हो, आपण बोलतोय बँकिंग सेक्टरबद्दल. IBPS आणि SBI सारख्या परीक्षा देऊन सरकारी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर किंवा क्लर्क म्हणून करिअरची एकदम चांगली सुरुवात करता येते. या क्षेत्राचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट काय माहितीये? कमी वेळात यश. फक्त 6 ते 12 महिन्यांच्या तयारीत नोकरी हातात आणि वर्षातून अनेक परीक्षा होतात, म्हणजे संधीच संधी. म्हणजे बघा, ज्यांना लवकर सेटल व्हायचंय आणि गणित, रिझनिंग, इंग्रजी चांगला आहे, त्यांच्यासाठी बँकिंग एकदम परफेक्ट आहे. पण जर मोठी पॉवर किंवा अधिकार हवा असेल, तर मग हा मार्ग तुमच्यासाठी नाही. ठीक आहे, सरकारी नोकरीचे पर्याय बघितले. आता जाऊया ग्लॅमरस कॉर्पोरेट जगात. आणि या जगात एंट्री करण्याचा राजमार्ग म्हणजे MBA. इथे पगाराचे आकडे भन्नाट आहेत. सुरुवातच वर्षाला 6 ते 12 लाखांपासून होते. आणि जर टॉपच्या कॉलेजमधून MBA केलं ना, तर मग आकडा कुठच्या कुठे जातो. MBA म्हणजे काय? तर पगारात रॉकेटसारखी वाढ, मोठ्या कंपन्यांमध्ये लीडरशिपची संधी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे सगळा खेळ परफॉर्मन्सचा आहे, गॅरंटी काहीच नाही. म्हणजे ज्यांना कॉम्पिटिशन आवडते, प्रेशर हँडल करता येतं, त्यांच्यासाठी कॉर्पोरेट जग म्हणजे स्वर्ग. पण ज्यांना जॉब सिक्युरिटी हवी आहे, निवांत आयुष्य हवंय, त्यांनी यापासून 4 हात लांब राहिलेलंच बरं. चला, आता आपण या 4ही रस्त्यांना एकत्र आणून बघूया. एक फायनल कंपॅरिझन, म्हणजे निर्णय घ्यायला सोपं जाईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणतीही परीक्षा बेस्ट नसते, फक्त योग्य व्यक्तीसाठी योग्य परीक्षा असते. त्यामुळे उत्तर बाहेर नाही, आत शोधायला हवा. हा तक्ता बघा, सगळं काही क्लिअर होईल. UPSCमध्ये पॉवर सगळ्यात जास्त, तर MBAमध्ये पगारवाढ सगळ्यात फास्ट. बँकिंगमध्ये वेळ कमी लागतो, तर UPSC MPSCमध्ये रिस्क जास्त आहे. आता यातलं आपल्याला काय हवंय हे ठरवायचंय. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहिली का? या 4ही वेगवेगळ्या वाटांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे गणित, रिझनिंग आणि इंग्रजी. म्हणजे जर हा पाया पक्का असेल, तर सगळे पर्याय खुले राहतात. म्हणूनच शेवटचा सल्ला हाच असेल, पगार किंवा स्टेटस बघून निर्णय घेऊ नका. आपली आवड काय आहे, आपला संयम किती आहे, आपला स्वभाव कसा आहे, यावर निर्णय घ्या. खरं यश आणि समाधान तिथेच मिळेल. तर मग आता हे सगळं वास्तव समोर आल्यावर स्वतःच्या मनाला विचारा, यापैकी कोणता मार्ग खरोखर आपल्यासाठी बनला आहे.